सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही पण लक्ष देऊन नक्की बघा व्हिडिओ संपूर्ण, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया आपल्या अबॅकस शीटवर. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 48 डिवाइडेड बाय 2. ओके, हे आपलं एक्झाम्पल आहे 48. आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया. 48 आपण ऍड केलेला आहे. आपला डिव्हायजर किती आहे? 2 आहे. 2 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर 2 च्या टेबलने डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे का? तर पॉसिबल नाहीये. मग आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट या रॉडला डिव्हिजन करून घ्यायचं आहे. ओके, तर या रॉड मध्ये किती बिट आहेत? 40 आहेत. तर 2 च्या टेबल मध्ये 40 येतात का? 2 च्या टेबल मध्ये 40 येत नाही. मग काय करायचं? 40 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 2 च्या टेबल मध्ये 40 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 2 10 चा 1 आणि 0 10 20 आणि 20 आपल्याला प्लेस करायचे आहे. ओके, त्याच रॉड मध्ये किती बिट राहिलेले आहेत? 20. तर मग त्याच रॉड मध्ये आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आणि त्याच रॉड मध्ये परत आपल्याला 2 10 चा 20 करायचा आहे. हा बोल 10 आपला ऍड झालेला आहे आणि लेस आपल्याला 20 करायचे आहे. लेस आपण 20 केलेले आहे. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? तर हे 5 6 7 8 बिट राहिलेले आहेत आपल्याकडे. तर 2 च्या टेबल मध्ये 8 येतात का? तर 2 च्या टेबल मध्ये 8 येतात. 2 4 चा 8, 2 4 चा, मग 4 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 8 करायचे आहे. लेस आपण 8 केलेले आहे. इकडे 0 आलेला आहे. हे आपला आन्सर आहे. आन्सर काय आहे आपले? 24 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 80 डिवाइडेड बाय 5. 80 आपण आपला डिव्हिडंड ऍड करून घेऊया. हा 0 इकडे आहे, 80 आपले ऍड झालेले आहे. आपला डिव्हायजर किती आहे? 5 आहे. 5 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ओके, 5 च्या टेबल मध्ये 80 येतात का? तर 5 च्या टेबल मध्ये 80 येत नाही. 80 हा खूप बिग नंबर झालेला आहे. मग काय करायचं? आपल्याला 5 च्या टेबल मध्ये सगळ्यात स्मॉल नंबर कुठला नंबर येतो? 80 पेक्षा तर स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 5 10 चा 50. 1 आणि 0 10 आणि लेस आपल्याला 50 करायचे आहे. लेस आपले 50 झालेले आहेत. ओके, आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? 3 0 30 बिट राहिलेले आहेत आपल्याकडे. तर 5 च्या टेबल मध्ये 30 येतात का? तर 5 च्या टेबल मध्ये 30 येतात. 5 6 चा 30, 6 चा, मग 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 30 करायचे. 3 आणि 0 लेस 30 आपले झालेले आहेत. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर किती आहे आपला? 16 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 36 डिवाइडेड बाय 6. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 36 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करू. ओके, 36 आपण ऍड केलेले आहेत. आपला डिव्हायजर किती आहे? 6 आहे. 6 च्या टेबल मध्ये 36 येतात का? आपल्याला फर्स्ट चेक करायचं आहे. तर 6 च्या टेबल मध्ये 36 येतात. 6 6 चा 30, 6 6 6 चा, 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 36 करायचे. ओके, लेस आपण 36 केलेले आहे. तिकडे 0 आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपला? 6 आपण राईट डाउन करू. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 25 डिवाइडेड बाय 5. हे आपलं एक्झाम्पल आहे. 25 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपल्याला ऍड करायचा आहे. डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे. ओके, आपला डिव्हायजर किती आहे? 5 आहे. 5 च्या टेबलने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर 5 च्या टेबल मध्ये 25 येतात का? तर येतात. 5 5 चा 25 म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे. 5 आपल्याला ऍड करायचे आहेत आणि लेस आपल्याला 25
लेस आपण 25 केलेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपलं 5. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आजची सगळे एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. ओके, अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट